तर सगळ्यांना नमस्कार, चमत्कार. यस, चला पटापट आपण आजच्या चर्चेला सुरू करू झटपट पटापट. ओके, ओके, ओके. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या या चर्चेमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपला मराठीचा आहे पहिला पेपर. मराठी कुमार भारती 20 तारखेला पेपर आहे. तर या पेपरमध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील, तर चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी खूप चांगला अभ्यास करतात. त्यांना सगळं येत असतं. ते मांडता सुद्धा येतं. पण बऱ्याचदा असं होतं, की पेपर आपला असतो 3 तासाचा आणि 3 तासामध्ये आपले सगळे प्रश्न पूर्ण होत नाही आणि मग वर्गामधून बाहेर पडल्यानंतर एक चर्चा चालू होते. अरे, मला ह्या प्रश्नाचं उत्तर येत होतं शेवटच्या. मला खूप चांगला येत होता निबंध. मी जो वाचलेला तोच निबंध आला होता, पण मला वेळच पुरला नाही. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. म्हणजे येत असून सुद्धा आपल्याला वेळ पुरला नसतो. त्याच्यामुळं आपले मार्क जातात आणि जिथं मला 80 पैकी 80 मिळवायचे असतात, तिथं तुम्हाला तो पेपर तुमचा येतो 70 पैकी. मग 70 पैकी 60-68 मार्क मिळतात. म्हणजे अभ्यास करून सुद्धा आपल्याला मार्क मिळत नाही. याचं कारण आहे, की मला पेपरचं नियोजन करता आलं नाही. तर मराठीच्या पेपरमध्ये वेळेचं नियोजन कसं करावं? कुठल्या प्रश्नाला मी किती वेळ दिला पाहिजे? आणि कुठला प्रश्न किती वेळामध्ये मी पूर्ण केला पाहिजे? कुठल्या विभागाला मी किती वेळ दिला पाहिजे? हे सगळं नियोजन मला करता आलं पाहिजे. तर ते नियोजन कसं करायचं? ही आपली आजची चर्चा असणार आहे. ओके. आणि बघा, उद्या आपण वाटलंच तर पुढच्या लेक्चरमध्ये मराठीच्या आणखी काही मुद्द्यांवरती चर्चा करू. बघा, मराठीचा जर आपण विचार केला, या ठिकाणी बघा विभागानुसार जर विचार केला, तर पहिला जो विभाग आहे, पहिल्या विभागामध्ये तुम्हाला गद्य विभाग आहे. गद्य म्हणजे ज्याच्यामध्ये 2 पाठ्यपुस्तकातले उतारे असतात आणि 2 पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा. अगोदर आपण ह्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजून घेऊ आणि त्यानंतर कुठल्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे समजून घेऊयात. बघा, प्रश्न क्रमांक पहिला जो आहे, त्याच्यामध्ये अ आणि ब हे 2 प्रश्न जे आहेत ते पाठ्यपुस्तकातले उतारे असतात. 2 पाठ्यपुस्तकातले उतारे दिले जातील आणि त्या प्रत्येक उत्तरावरती पहिली आकलन कृती, दुसरी आकलन कृती आणि तिसरी स्वमत कृती. ही स्वमत कृती 3 मार्काला असते. चुकून 1 झालेला आहे. म्हणजे 2 आणि 2 4 आणि 3 7. 1 उतारा 7 मार्काचा, 2 उतारे 7 आणि 7 एकूण झाले 14 मार्क. 2 उतार्यांचे 14 मार्क झाले. आणि एक जो आहे पहिल्यातला ई जो आहे, म्हणजे अ आणि ब पाठ्यपुस्तकातले उतारे 7+7 14 मार्क आणि ई जो आहे त्याच्यामध्ये अ आणि ब झाला. आता ई जो आहे, त्या ई मध्ये आकलन कृती 1, आकलन कृती 2 ही अपठित उतार्यावर आधारित असते. म्हणजे अपठित उतारा म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो, जो 4 मार्काला असतो. तर अशा प्रकारे 14 आणि 4 18 मार्काचा तुमचा पहिला प्रश्न आहे. त्याच्यामुळे पहिला प्रश्न खूप जास्त मार्काला आहे आणि त्या पहिल्या प्रश्नामध्ये वेळ सुद्धा आपला जास्त जातो आणि तो पहिला प्रश्न कमी वेळामध्ये कसा पूर्ण करायचा हे आपण नंतर चर्चा करणार आहोत. अगोदर प्रश्नपत्रिकेचं नीट स्वरूप समजून घ्या. विभाग पहिला जो आहे, त्या पहिल्या विभागामध्ये या सगळ्या गोष्टी असतात. पहिल्या विभागामध्ये 3 उतारे असतात. 2 उतारे पाठ्यपुस्तकातले, 1 पुस्तकाच्या बाहेरचा, एकूण 18 मार्काचा तुमचा पहिला उतारा. पहिला जो विभाग आहे तो. दुसरा जो विभाग आहे त्याच्यामध्ये पद्य विभाग आहे. म्हणजे कवितेवर आधारित प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्हाला कवितेवर एक कविता दिली जाईल बघा. पहिला जो प्रश्न आहे, दुसऱ्यातला जो अ आहे, त्या अ मध्ये तुम्हाला एक पठित पद्य, पुस्तकातली एक कविता दिली जाईल. त्या कवितेवरती 2-2 मार्काचे 4 प्रश्न दिले जातील. पहिले 2 प्रश्न खूप सोपे असतात. आकलन कृतीचे असतात. ज्याच्यामध्ये संकल्पना चित्र पूर्ण करा. ज्याच्यामध्ये एका शब्दात उत्तर लिहा. ज्याच्यामध्ये एका वाक्यात उत्तर लिहा. असे प्रश्न मित्रांनो तुम्हाला या पहिल्या प्रश्नामध्ये असणार आहे. ओके. पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नात. तिसऱ्या प्रश्नात सरळ अर्थ लिहायचा आणि चौथ्या प्रश्नात काव्य सौंदर्य. या 2 प्रश्नात जास्त कस लागणार आहे. असे एकूण 2-2 मार्काचे 4 प्रश्न असतील. एकूण 8 मार्काची ही पहिली कविता. पहिल्यातला अ. पहिल्यातला आ जो आहे ना मित्रांनो, त्याच्यामध्ये मुद्द्यांवर आधारित कृती म्हणजे 2 कविता दिल्या जातील. त्या दोघांपैकी एका कुठल्यातरी कवितेवर मुद्द्यांच्या आधारे कृती करायची. म्हणजे कवितेचं नाव, कवीचं नाव, कवितेतून मिळणारा संदेश, कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे किंवा कवितेमधले काही शब्द दिले जातील, त्याचे अर्थ लिहा. अशा प्रकारचा हा एक प्रश्न 4 मार्कांचा. आणि दुसऱ्यातला ई जो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काव्य पंक्तींचं रसग्रहण करायचं आहे. हा प्रश्न 4 मार्काचा. म्हणजे 8, 4, 4 एकूण 16 मार्काचा हा प्रश्न आहे मित्रांनो. विभाग 2. ओके. याच्यानंतर आपल्याकडे विभाग 3 असतो. विभाग 3 मध्ये काय आहे? स्थूल वाचन. या स्थूल वाचनवरती मित्रांनो तुम्हाला 3-3 गुणांच्या 3 कृती म्हणजे 3 प्रश्न दिले जातील, जिथं तुम्हाला पाठांतर करायचं आहे. आणि हे 3 प्रश्न जे आहेत त्याच्यापैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. एका प्रश्नाला 3 मार्क, 2 प्रश्नांचे 6 मार्क. म्हणजे विभाग 3 जो आहे तो स्थूल वाचनावरती आधारित आहे. ओके. त्याच्यानंतर आपला पुढचा विभाग 4 जो आहे, हा विभाग 4 मित्रांनो 16 मार्काचा. या विभागामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. आता हे पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? 4-5 कुठल्यातरी जुन्या प्रश्नपत्रिका घ्या. त्याच्यातले व्याकरणावरचे प्रश्न सोडवा. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. याच्यामध्ये कसं आहे?
चौथ्यातला अ जो आहे तो व्याकरणावर आधारित कृती आणि आ जो आहे तो भाषिक कृती. अ मध्ये कसं असतं 3 प्रश्न. एक समास, समास 2 मार्काला, शब्दसिद्धी 2 मार्काला, वाक्यप्रचार 4 मार्काला. समासामध्ये तुम्हाला 3 समास आहे. कर्मधारय समास, द्विगु समास आणि द्वंद्व समास. 3च समास आहेत. 2 मार्काला समास आहे, 2 मार्काला शब्दसिद्धी, 4 मार्काला वाक्प्रचार. एकूण 8 मार्काचा हा चौथ्यातला अ. चौथ्यातला आ जो आहे भाषिक कृती. त्याच्यामध्ये शब्द संपत्ती आहे 4 मार्काला. शब्द संपत्तीमध्ये काय विचारलं जातं? समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन बदला, वचन लिहा, वचन ओळखा किंवा या ठिकाणी अशा प्रकारचे साधे सोपे प्रश्न या ठिकाणी असतात 4 मार्काला. दुसरा प्रश्न लेखन नियमानुसार असतो. तिसरा प्रश्न विरामचिन्ह आणि चौथा पारिभाषिक शब्द. असा 8 मार्काचा आ आहे. 8 आणि 8 16 मार्काचा मित्रांनो हा प्रश्न झाला आपला. 16 मार्काला विभाग 4 आहे. ओके. त्याच्यानंतर विभाग 5 जो आहे आपला शेवटचा, तो 5वा जो विभाग आहे याला खूप जास्त वेळ आपल्याला लागणार आहे. कारण इथं तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं आहे. 5व्या विभागामध्ये बघा, 5वा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5वा, त्या 5व्या प्रश्नातला जो अ प्रश्न आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पत्रलेखन किंवा सारांश लेखन दोघांपैकी एक काहीतरी लिहायचं 6 मार्काला. त्याच्यातला आ मध्ये तुम्हाला जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन तिघांपैकी 2 काहीतरी करायच्यात. 5-5 मार्काचे प्रश्न आहेत, 10 मार्क इथं आहेत. आणि त्याच्यानंतर 5व्या प्रश्नामध्ये प्रसंग लेखन, आत्मलेखन आणि वैचारिक लेखन या 3 लेखनांपैकी एकावर निबंध लिहायचा आहे 8 मार्काला. असा 24 गुणांचा हा विभाग आहे सगळ्यात जास्त मार्काला आणि या विभागाला जास्त वेळ तुम्ही दिला पाहिजे. ओके. तर आता आपण एक काम करूयात. आता आपण हे बघू. हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्ही बघितलं. आता कुठल्या प्रश्नाला मी किती वेळ दिला पाहिजे? हा एक लय महत्वाचा मुद्दा आहे. तर त्यावर चर्चा करू. कुठल्या प्रश्नाला मी किती वेळ दिला पाहिजे? बघा. या ठिकाणी बघा लक्षात घ्यायचं घेतलं आपण वेळेचे नियोजन. पहिली गोष्ट विभागानुसार वेळ द्या. पहिला जो विभाग आहे त्याच्यामध्ये पुस्तकातले जे उतारे आहेत, त्याला तुम्ही 30 मिनिटं दिली पाहिजेत. पाठ्यपुस्तकातले उतारे म्हणजे पहिल्यातला अ आणि ब किंवा अ आणि आ जो आहे, त्याला तुम्ही 30 मिनिटे दिले पाहिजेत. आणि ई जो आहे त्याला तुम्ही 15 मिनिटे. म्हणजे पहिला जो प्रश्न आहे ना मित्रांनो, तो तुमचा 45 मिनिटात झालाच पाहिजे. मी तुम्हाला सांगतो ना, इथे भुलभुलैया आहे. इथं गंमत काय होते, या प्रश्नाची उत्तर लिहिताना काय काळजी घ्यायची? सगळ्यात पहिली गोष्ट पाठ्यपुस्तकातला उतारा आल्यानंतर पहिले प्रश्न वाचायचे. कधी-कधी तुम्हाला डायरेक्ट प्रश्नांची उत्तरं देता येऊ शकतात, पाठ्यपुस्तकातला उतारा न वाचता सुद्धा. आणि मग ती प्रश्न वाचल्यानंतर ज्याची उत्तरं येतात ती लिहा आणि नाही येत त्यांची उत्तरं शोधण्यासाठी उतारा एकदा वाचा. एकदा वाचल्यानंतर उत्तर नाही मिळालं तर दुसऱ्यांदा वाचा. दुसऱ्यांदा वाचल्यानंतर उत्तर नाही मिळालं ना एखाद्या प्रश्नाचं तर तिसऱ्यांदा वाचू नका, जागा सोडा. नाहीतर काय होतं माहितीये का? आपला मित्र पहिल्यांदा वाचतो, दुसऱ्यांदा वाचतो, तिसऱ्यांदा वाचतो, वाचतच राहतो. अर्धा तास कधी जातो काय समजत नाही. आपल्या वाचनाचा स्पीड किती आहे यावरती या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. वाचनाचा स्पीड खूप कमी असेल तर हा प्रश्न तुम्ही नंतर सोडवला तरी चालेल. पण या प्रश्नाला 45 मिनिटापेक्षा जास्त वेळ देऊ नका. आता हा जो पाठ्यपुस्तकातला बाहेरचा जो अपठित उतार आहे ऍक्च्युअली याच्यामध्ये 15 काय 10 मिनिटांमध्ये सुद्धा होऊ शकतो. पण मी तुम्हाला 45 मिनिटं दिलेत. 45 मिनिटांमध्ये हा प्रश्न झाला पाहिजे. 45 मिनिटाच्या 50 मिनिटं जर होत असेल, तर याला सोडायचं इथंच. ज्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली त्यांना जागा सोडवायची जागा आणि नंतर मग त्याला सोडवायचा प्रयत्न करायचा. प्रश्न एकदा वाचला, उतारा एकदा वाचला, एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना पहिल्यांदा उतारा वाचल्यावर उत्तर मिळालं तर ठीक आहे. नाही मिळालं तर दुसऱ्यांदा वाचा. पण दुसऱ्यांदा वाचल्यानंतर उत्तर नाही मिळालं तर तिसऱ्यांदा वाचू नका. त्या प्रश्नाला जागा सोडवा आणि पुढे जा. संपूर्ण पेपर कव्हर झाल्यानंतर परत या त्या प्रश्नाकडे. नाहीतर काय होतं, ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत नाही, ती शोधण्यात जास्त वेळ नको जायला. यानंतरचा प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ जो आहे, पठित पद्य, आ पद्य मुद्देकृती आणि ई रसग्रहण. तर पठित पद्याला 20 मिनिटं द्या आणि त्याच्यानंतर मुद्द्यांवर आधारित कृतीला 10 मिनिटं द्या आणि रसग्रहणला 10 मिनिटं द्या. असे या ठिकाणी इथं 40 मिनिटामध्ये मित्रांनो आपला तुमचा हा विषय झाला पाहिजे. 40 मिनिटामध्ये. म्हणजे जवळपास 11 वाजून 45 मिनिटापर्यंत पहिला प्रश्न झाला पाहिजे. दुसरा प्रश्न तुमचा जवळपास 40 मिनिटं अजून म्हणजे जवळपास 11:25 पर्यंत हा दुसरा प्रश्न तुमचा झाला पाहिजे. ठीक आहे. तर झाला दुसरा प्रश्न म्हणजे जवळपास तुमच्याकडे इथं 85 मिनिटं तुम्ही या प्रश्नाला दिले पाहिजे. 2 प्रश्नाला तुमचे 85 मिनिटं जातात. 85 मिनिटं म्हणजे 2 प्रश्नाला जवळपास हे 45 आणि हे 85 मिनिटं. 85 मिनिटं म्हणजे जवळपास सव्वा तासाच्या आसपास म्हणजे 60 मिनिटं म्हणजे 1 तास आणि उरलेले 25 मिनिटं म्हणजे 1 तास 25 मिनिटं. म्हणजे 12 वाजून 25 मिनिटापर्यंत हा प्रश्न झाला पाहिजे. त्याच्यानंतर आपला प्रश्न तिसरा जो आहे, स्थूल वाचनसाठी 15 मिनिटं द्या मित्रांनो. 15 मिनिटात स्थूल वाचन झालं पाहिजे. त्याच्यानंतर व्याकरणावरच्या कृती, प्रश्न अ 10 मिनिटं, आ 10 मिनिटं. 20 मिनिटामध्ये हा मुद्दा, हा प्रश्न तुमचा क्लिअर झाला पाहिजे 20 मिनिटामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे बघा आपण या ठिकाणी प्रश्न बघूयात. पुढचा आपला शेवटचा जो प्रश्न आहे, त्या शेवटच्या प्रश्नामध्ये तुम्ही काय करा, बघा शेवटच्या प्रश्नामध्ये पत्रलेखन किंवा सारांश लेखनपैकी एक लिहायचंय
त्याला तुम्ही 15 मिनिटं द्या पत्रलेखनाला. त्याच्यानंतर इथं जाहिरात, बातमी किंवा कथा यांना तुम्ही 10-10 मिनिटं द्या. दोनच सोडवायचे. एकाला 10 मिनिटं, दोघांना झाली 20 मिनिटं आणि निबंध लेखनाला तुम्ही 15 मिनिटं द्या. म्हणजे जर असं जर तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन केलं, तर तुमच्याकडे आपल्याकडे किती तास असतात? 3 तास म्हणजे 180 मिनिटं असतात. इथं जवळपास तुमचे 170 मिनिटं होतील. ओके. 170 मिनिटं झाल्यानंतर तुम्हाला जे 10 मिनिटं उरतील, त्या 10 मिनिटामध्ये तुम्ही काय करा, त्या 10 मिनिटामध्ये तुमच्याकडे काय आहे, की ते जे शेवटचे 10 मिनिटं तुमच्याकडे उरतील, त्याच्यामध्ये तुम्ही ही प्रश्नपत्रिका जी आहे तुमची ती पुन्हा एकदा बघा. उत्तरपत्रिका पुन्हा एकदा तपासून बघा. कुठले प्रश्न राहिलेत ते जरा चेक करा. आणि जे राहिले असतील किंवा नंबर टाकायचा राहिला असेल, प्रश्नाचा क्रमांक टाकायचा राहिला असेल, तर ते थोडंसं आपण व्यवस्थित चेक केलं पाहिजे. बघा वाटलंच तर टाईम जरा नीट बघा किती झालेत वेळ सगळे. या ठिकाणी बघा 30 आणि 15 झाले तुमच्याकडे 45. 45 आणि बघा या ठिकाणी 45 आणि हे 20 झाले तुमच्याकडे 65. बरोबर? 1 मिनिट इथे आपण चेक करू सगळं व्यवस्थित. 30 हे झाले तुमचे 45 मिनिटं. 45 आणि 20 झाले 65. बरोबर? 45 आणि 20 65. 65 आणि 10 75. 85, 90, 100 मिनिटं झाले. 100, 110, 120 मिनिटं. म्हणजे 2 तास तुमचे जवळपास याच्यामध्ये गेले. विभाग पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा याच्यात तुम्हाला 2 तास गेले. ओके, 2 तास. 2 तास म्हणजे जवळपास तुमचा 11ला पेपर झाल्यानंतर 1 वाजेपर्यंत हे पहिले 4 प्रश्न झाले पाहिजेत. ओके. आणि त्याच्यानंतर मग तुमचा 1 नंतर तुमचा हा प्रश्न सुरू होतो. बघा 15 आणि 15 झाले तुमच्याकडे 30. 30 आणि 20 50 हे 50 मिनिटं झाले. 50 मिनिटांसाठी 5वा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हे नियोजन करू शकताय. तर हे नियोजन जर केलं, या पद्धतीनेच नियोजन करा. जेणेकरून तुमचा वेळ जो आहे तो वाचेल आणि वेळेवर पेपर आपला कव्हर होणार आहे. ठीक आहे? तर अशा पद्धतीनं आज आपण चर्चा केलेली आहे. ही खूप महत्त्वाची होती. मी बाजूला होतो. याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके. तर बघा मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही आजची व्हिडिओ आवडली असेल, तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि लक्षात घ्या, मराठीची जर तुम्हाला चांगली तयारी करायची असेल, तर मराठीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील आणि मराठीच्या नोट्स हव्या असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मराठीच्या नोट्स आणि सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय. तर चला बाय मित्रांनो, मी थांबतोय, पण तुम्ही थांबू नका. तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून सगळ्या नोट्स आणि सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.